बद्री। हाँ सर, स्टार्ट। और पहली गेंद इनफील्ड के ऊपर से खेला हुआ शॉट, गेंद निकलती हुई आउटफील्ड काफी तेज, चौके के लिए निकल गई। एक कमाल का चौका आता हुआ अनिल के बैट से, एक ब्रांडेड चौका देखने को मिलता हुआ। पहली गेंद पर स्वागत हुआ, कहते हैं ना फैक्ट से करेंगे सबका स्वागत, तो वही होता हुआ। कहते हैं ना गम को डिलीट करो, खुशी को सेव करो और अपनी प्यारी सी स्माइल को हमें सेंड करो अनिल जी। और उन्होंने किया भी और चौका बटोरा भी। इस बीच अगली गेंद रवि की, हो स्विच हिट करने का प्रयास था इस बार अनिल का, लेकिन कर नहीं पाए। अच्छी गेंदबाजी यहां पर रवि कमबैक करते हुए। एक बार चौका लगने के बाद थोड़ा सा कमबैक, थोड़ा सा मनोरल डाउन हुआ था लेकिन कमबैक किया अनिल और बद्री की जोड़ी। हो इस बार विकेट के पीछे गेंद निकल गई है, देखना होगा। 4 यानी कि 5 वाइड के रन मिलेंगे और 22 का इशारा। चलिए 5 रन जैसे भी आया इस समय कबूल हो गए। कहते हैं ना शरीफ हूं शरीफ ही रहने दो, बुरा बन गया ना तो मुझे झेलने की औकात नहीं है तुम्हारी। स्कोर हो चुका है 9। रवि पवार फिर एक बार गेंदबाजी पर मोर्चा संभाला हुआ है और सामने अनिल नौ स्ट्राइक पर बद्री। इस बीच अगली गेंद स्टेप आउट करके खेलने का प्रयास, इनफील्ड के ऊपर से कवर की दिशा से खेला हुआ शॉट, 1 रन तेजी के साथ लिया, 2 निकल जाएगी गेंद चौके के लिए। एक और त्रिमूर्ति चौका देखने को मिलता हुआ, कमाल का शॉट। जबरदस्त बल्लेबाजी करते हुए, कहते ना तुम पूछ लेना सुबह या शाम, बद्री यहां पर अनिल तुम पूछ लेना ये सुबह शाम, ये दिल धड़कता है सिर्फ तेरे नाम। थोड़े से प्लेयर इंजर्ड हो गए। स्कोर का इजाफा होता हुआ 13 रन बने हैं इस समय। कमाल की बल्लेबाजी, कमाल की शुरुआत, ठोस शुरुआत। त्रिमूर्ति प्रीमियर लीग 2023 आप देख रहे हैं, ये 8वां एडिशन, कमाल का एडिशन। म्हणतो ना आई बाबा आणि शाई बाबाची शपथ, आम्हाला त्रिमूर्ती स्पर्धा बघायचीच आहे। थोडस व्यत्यय त्या खेळमध्ये, प्लेयर्स इंजर्ड झालेत। जी आम्हाला सहकार्य लाभलंय आमचे लाडके नगरसेवक साई शिवाजी शेलार सर खामलपाडा, विनोद शेठ कालन सर नगरसेवक अजदेवगाव, राजू शेठ चंडालिया समाजसेवक, समीर शेठ चौधरी समाजसेवक, रविभाऊ वाघमारे समाजसेवक, बद्री यादव, उमेश सोनावणे आणि समस्त त्रिमूर्ती नगर परिवार तुमचं हार्दिक हार्दिक इथे स्वागत करीत आहे। जीटीसी लाईव्ह आपण पाहत आहोत यूट्यूबच्या माध्यमातून। आपण घर बसल्या या स्पर्धेचा आनंद घेऊ शकता। त्रिमूर्ती प्रीमियर लीग 2023 8वां एडिशन आणि 8वां पर्व हा चालत आहे। चांगला कालपासून आजचा दुसरा दिवस, आजचा शेवटचा दिवस असेल। थोड़ा सा क्रैम्प आया हुआ है, प्लेयर्स को सब्स्टिट्यूट लिया गया है, कोई बात नहीं। चलिए इस बीच अगली गेंद डालने को तैयार, सामने अनिल और रवि पवार। ओ कमाल का शॉट, कोई मौका नहीं, चौका मिलता हुआ, नजाकत और कलाइया अंगड़ाइया लेती हुई, क्या बात है।
का शॉट, हाफ ट्रैकर पूरी तरह से ट्रीट किया, रिवॉर्ड मिला 4 रन। कहते ना तेवर तो हम वक्त आने पे दिखाएंगे, शेयर तुम खरीद लो और हुकूमत अनिल और बद्री चलाएंगे। स्कोर 17। रवि फिर एक बार अनिल को, और अच्छी गेंद थी, ब्लॉक हॉल में एकदम सटीक गेंद, जहां खोद के निकाला गेंद को। ये ब्रह्मास्त्र होता है, पिटारे में से ब्रह्मास्त्र निकाला दागा, और अनिल थोड़े से खामोश रहे। ये गेंदें करनी पड़ेगी आपको, ये गेंदें डालोगे ना तो अनिल भी हरकत नहीं करेगा। ओहो हो, इनसाइड आउट, स्टंप के ऊपर, लॉग आउट के ऊपर से खेला हुआ शॉट और बचा लिया है, यानी कि 2 रन मिलेंगे यहां पर अनिल को। कोशिश अच्छी की थी, बिल्कुल निगाह चौकन्या भी, रिप्ले भी देख सकते हैं, पीछे रोका गया था गेंद को। 2 ही रन मिलेंगे। एक ओवर की समाप्ति के बाद कितने महंगे साबित हुए। 19 रन आए रवि पवार की ओवर से और कोई सफलता मिली नहीं। और अच्छी विकेट की, पहले विकेट की पार्टनरशिप आप देख रहे हैं। कहते हैं ना हमेशा तैयारी के साथ रहना साहब, मौसम और इंसान कब बदल जाए ये इसका कोई भरोसा नहीं है। चलिए, कहते ना हिम्मत ना खोना, अभी तो बहुत आगे जाना है। हिम्मत ना खोना, अभी तो बहुत आगे जाना है। जिन्होंने कहा था तेरे बस की बात नहीं, उन्हें करके दिखाना है अनिल और बद्री को। बॉलर कौन है रे? हाँ, पंकज, सचिन ना, लोहार, सचिन लोहार। सामोरं जातोय बद्री, ओहो, ऑफ स्टंप के ज्यादा बाहर घसीटने की कोशिश की थी, वाइड का इशारा, एक अतिरिक्त रन। चलिए, बिना मेहनत का रन आता हुआ। कहते ना जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं। तो ये आज मौका है बद्री और अनिल के पास, तूफानों में पले हैं और इतिहास बदलने का दमखम रखते हैं। कहते हैं ना महफिल में एक सैलाब आया है, महफिल में एक सैलाब आया है, फिर कोई हंसी बेनकाब आया है। तो चलिए, एक तीसरे अंपायर की मांग की है। कमाल का शॉट, इस बार सिंगल छुड़ाया तेजी के साथ, मिड विकेट पर गेंद गई थी और ओवर थ्रो होता हुआ, लेकिन अच्छा थ्रो था, एक सिंगल बटोरा आराम के साथ, सेंसिबल क्रिकेट। स्कोर बढ़ता हुआ 21-21 बिना कोई नुकसान के। साझेदारी, साझेदारी का महत्व जानते हैं अनिल और बद्री। कहते हैं ना किसी के अभाव में जियो, ना किसी के प्रभाव में जियो। अनिल और बद्री, ये जिंदगी आपकी है, अपने स्वभाव में जियो। हो, कमेंट्री बॉक्स में स्वागत होता हुआ 6 रन, कमाल का शॉट, कमाल का शॉट।
कौन कहता है कि इश्क जवानी में होता है? कौन कहता है कि इश्क जवानी में होता है? इश्क जब होता है तो आदमी जवा हो जाता है। 27 रन बन चुके हैं और दूसरे ओवर में किसी भी गेंदबाज को सेटल होने का मौका नहीं दिया। गेंद आई है, मैच बॉल आई हुई है, मैच बॉल लो। देखिए मैच बॉल आपको वापस की गई है। कहते हैं ना, जीवन की सबसे बड़ी खुशी उस काम की करने में होती है जिसे लोग कहते हैं ना तुम नहीं कर पाओगे। तो ये बद्री ने और अनिल ने करके दिखा दिया। जिन्होंने कहा था कि आपके बस की बात नहीं है, और बद्री और अनिल ने कहा तुम भैया चुप बैठो, हम करेंगे मैदान के बीच में। तो बेहतरीन शॉट ऑन दिया गावा में, फील्डर नीचे आते हुए, और यहां पर कोई गलती नहीं करेंगे और यहां पर इनिंग का अंत होता हुआ अनिल आउट होकर वापस आते हुए अच्छी पारी खेली। अमित दादा मोरे, उनको मंच पर आना है। उनके हम शुक्रगुजार हैं जिन्होंने हमें बहुत सारा सहकार्य किया ये स्टेज के लिए हम उनके शुक्रगुजार हैं। अमित दादा मोरे प्लीज मंच पे आइए, विराजिए। दादा यायचं तुम्हाला मंचावर विराजायचे आहे। आपलं सहकार्य मोलाचं सहकार्य आहे। इस बार अच्छी गेंद थी, हल्के हाथों से खेला, गेंद को खेला पॉइंट की तरफ, डीप पॉइंट से खिलाड़ी आए, तब तक गेंद को उठाया, दूसरे की मांगे, रनआउट होने का खतरा, लेकिन डायरेक्ट हिट की जरूरत थी। यहां पर देखना होगा अंपायर ने आउट करार दिया है रनआउट के रूप में। तो विकेट गिरा यहां पर दूसरा। जैसे ही अनिल का विकेट गिरा तो दूसरा विकेट भी उसके पीछे पीछे गिरता हुआ, और 28 रन बने हैं अब तक। पारी का दूसरा ओवर चल रहा है इस समय, 2 गेंदों का खेल अभी भी आना बाकी। मोहित नए बल्लेबाज, तो अमित दादा मोरे का स्वागत करेंगे राकेश पांडे। प्लीज उनसे गुजारिश करूंगा कि अमित दादा मोरे का स्वागत करें बुके और शाल देकर। राकेश पांडे प्लीज, जो हमारे जिन्होंने जो सहकार्य किया है उसके लिए हम उनके शुक्रगुजार हैं। इसी तरह उनका हाथ हमारे सर पर बना रहे। स्विच हिट करण्याचा प्रयत्न, यावेळी मात्र चेंडू रेषेबाहेर, चौकार, खडखडीत चौकार येतोय। अफलातून टायमिंग, रिवर्स आणि स्विच हिट डीजे। यांचं स्वागत राकेश पांडे करतील। अमित दादा मोरे, थँक्यू व्हेरी मच, तुम्ही आलात। ओ हो हो हो, आणि यावेळी मात्र पॅडल स्वीप, काय आणि दुसऱ्या धावासाठी गेले आहेत, 2 धावा येत आहेत।
कमालची फलंदाजी. फलंदाज स्वतःचा क्लास दाखवतोय की माझ्याकडे क्लास आहे, माझ्याकडे टायमिंग आहे आणि माझं डोकं एकदम थंड आहे आणि मी क्रिकेट खेळू शकतो. धावसंख्येत भर झाली. धावसंख्या झाली 34 धावा. धावफलकावर लगावल्या गेल्या 2 गडी बाद. एनडीसीसी त्यांना आमंत्रित केले फलंदाजीसाठी. मंगेश स्मृती नाणेफेकीचा कौल जिंकून क्षेत्ररक्षण स्वीकारले आहेत आणि आमंत्रित 2 षटक संपलेले आहेत. 2 षटक अखेर 34 धावा 2 गडीच्या मोबदल्यावर. बद्री यादव आणि मोहित यादव दोन्ही फलंदाज क्रीजवर सज्ज. तीसरी षटक घेऊन येतो रुपेश पवार. नाम तो सुना ही होगा आपने, जियो का टावर और पवार का पावर. चलिए देखते हैं गेंदबाजी में. ओ आते ही पवार का स्वागत. हवा में गेंद. ओ माय गॉड, कैच छूटा. पवार का गेंद दिल टूटा और बल्लेबाज की जान बची. जाको राके साइया मार सके ना कोई. और पहली गेंद पर पवार ने अपना पावर दिखाया था लेकिन फील्डर का साथ नहीं मिला. फील्डर का साथ मिलता ना तो पवार आज जियो को भी टक्कर दे देते. ओहो, स्पीड चेंज करने का प्रयास. यहां पे मौका बन सकता है लेकिन जरा सी मिसफील्डिंग हुई. बैट से लगा. बिल्कुल सही निर्णय. अंपायर का स्टैंडर्ड एकदम हाई क्लास. प्रशांत सर और रमाकांत सर doing a marvelous job. Both the umpires, they are class, they are a performer. इस बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था लेकिन सिंगल चुरा लिया. लेकिन टो को लग कर गई थी. यहाँ पर बैट से लगी. बिल्कुल सही निर्णय अंपायर का. टो को आवाज आई थी, टो को लग कर गई. अब भी कल से और आज तक अंपायर ने जो जो निर्णय दिए है वो काफी तारीफ काबिल है. अच्छे निर्णय हैं. ओ कड़क शॉट, कड़क कवर ड्राइव. एक्स्ट्रा कवर पर गेंद आई. मौका था हाथ खोलने का. हरकत में बरकत और ओवर थ्रो. यहां पर 2 रन ही मिलेंगे. जैसे डोंबिवली की मार्केट में गए, सब्जी ली और सब्जी वाले ने कहा मैडम आज सफरजन फ्री है, तो उसके साथ सफरजन भी फ्री मिल गए. तो 2 रन मिले. इस 2 रन के साथ स्कोर बढ़ता हुआ 39 ओ कमाल का शॉट. मौका है यहां पर. ओ माय गॉड, छाती पर कैच लेने गए थे लेकिन कैच उनके हाथों से छूटा. फिर एक बार गेंदबाज का दिल टूटा. रुपेश पवार जिनको सफलता मिलते मिलते रह गई. कहते ना मुंह का निवाला मुंह तक आया लेकिन खा नहीं सके और गिर गया. स्कोर बढ़ता हुआ 41 धावा. गडी बाद होत आहेत 2. तिसरे षटक मार्गस्थ असताना यावेळी मात्र ऑफ स्टंपच्या बाहेर वेगाने टाकायचा प्रयत्न करत होता. वेग, लाईन आणि लेंथ इथे फक्त लक्ष ठेवायचं आहे. लाईन आणि लेंथ वर लक्ष द्या. फक्त वेगाने नाही करायचं आहे. यावेळी मात्र आलाय हेलिकॉप्टर सारखा शॉट होता. सूर्यकुमारची आठवण करून दिली थोडीफार. षटक क्रमांक 30 संपते. तिसऱ्या षटक अखेर धावसंख्या झाली ती 43 धावा. धावफलकावर लगावल्या गेल्यात 2 गडीच्या मोबदल्यावर. अजूनही 3 षटकांचा विवेक गुप्ता का आज बर्थडे है. मैनी हैप्पी रिटर्न्स ऑफ द डे डियर
तो शाम को कौन सी चाइनीज गाड़ी पे लेके जा रहे हो आप? कहते हैं ना उम्र छोटी है पर चर्चे बहुत है, जलने वाले राख और चाहने वाले हमारे लाख है। तो 3 ओवर हो चुके हैं, 43 रन बन चुके हैं 2 विकेट के नुकसान पर। एनडीसीसी जिनको दावत दी गई है बल्लेबाजी के लिए मंगेश मूर्ति ने, कौन है वो? गेंदबाजी के लिए अभय, काफी लंबा सा रनअप है। मोहित कमाल का शॉट, हवा में गेंद, मोहित की इनिंग का अंत हुआ। कहते हैं ना फील्डर ने कहा होगा कि मेरे बाप ने मुझे किसी से जलना नहीं, खुद के दम पर चलना सिखाया है, तो वही करके दिखाया। और मोहित तो कहा भाई टाटा एंड गुड बाय, जाइए डगआउट में शांति से बैठिए और पानी पीजिए। ओ आते तेवर दिखाने शुरू कर दे यादव जी ने, और यादव जी का जलवा बरकरार है। कहते ना एंट्री लेट होगी लेकिन सबसे ग्रेट होगी यादव की एंट्री। क्या बात है, नाम अयोध्या, यादव सरनेम। खंबालपाड्याचे विक्रम शेलार इथे आले, त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत है। जबरदस्त शॉट, इस बार गेंद को खेला है मिड विकेट पर, पहला रन तेजी से लिया, दूसरे की मांग देखना हुआ, करीबी मामला हो सकता है यहाँ पर, लेकिन कलेक्ट कर नहीं सके। 2 रन आराम के साथ चुरा लिए बल्लेबाजों ने। काफी सूझबूझ भरी पारी खेली है, 1 को 2 में कन्वर्ट करना, और यादव और बदली से सीखे। बदली अभी भी एक सिरा संभाले हुए है। कहते हैं ना रुकना हमें आता नहीं और झुकना हमने सीखा नहीं, तो अब रुकेगी भी नहीं और झुकेगी भी नहीं। 47 रन बन चुके। इस बीच अगली शॉट और लाजवाब, तो फाइन लेग के फील्डर आते हुए दूसरा रन तेजी के साथ, तो ले ही लेंगे। कमाल, जैसे ही बदरी आए, कहते हैं ना आजकल लोग दुआओं में कम और बुराइयों में ज्यादा याद रखते हैं, लेकिन बद्री जी को हम हमेशा याद रखेंगे। यानी अयोध्या और बद्री जी ऐसे खिलाड़ी है, कहते हैं ना साले धूल उड़ा नहीं सकते और हमें उड़ाने की बात करते हैं। स्कोर हो चुका 49। कहते हैं ना तकलीफ चाहे कितनी भी हो, सीना तान के शेर चलने की आदत है इन शेरों की। इस बार वाइड होगा बिल्कुल एक अतिरिक्त रन, और इसी के साथ 50 रन पूरे होते हुए एनडीसीसी 50 अप गाइस। कहते हैं ना मिट गए हमें मिटाने वाले, क्योंकि हम किसी के नाम पे नहीं
खुद के दम पर चलते हैं एनडीसीसी वाले। राकेश पांडे यांच्याकडून मॅन ऑफ द सिरीज साठी कूलर आलाय. थँक्यू राकेश पांडेजी. ओ व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, दॅट्स अ ह्यूज हाय अँड हँडसम क्रॅकिंग शॉट. जबरदस्त. सिक्सर. ना जरूरत रखो सितारों की, ना जरूरत रखो फालतू यारों की, दो यार बद्री और यादव जैसे रखो जो वाट लगा दे हजारों की. सगे भाई ये दोनों, बद्री यादव और अयोध्या यादव. क्या बात है. और कालू बोलते हैं प्यार से उनको, अयोध्या को. लेकिन दोनों भाई ने अपने कमाल चुके हैं. कहते हैं ना बनिया का दिमाग और मियां भाई की डेयरिंग और बद्री और अयोध्या की जोड़ी मैदान के बीच में एकदम हिट है और सुपर हिट है. बॉलर रवि पवार 4 ओवर की समाप्ति के बाद आप देख सकते हैं वो 56 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर. रवि पवार कम बॉक्स की ओर से गेंदबाजी करेंगे वीआईपी कक्ष की ओर से. हो आली रे आली. रवि पवार तुझी बारी आली. कडक शॉट. आता माझी सटकली बाबा. आपल्याला नडला, आपण त्याला फोडला. हो यावेळी मात्र लॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न होता बद्रीचा. कमालचा फटका. कहते हैं ना हम जब भी दाव लगाते हैं अंजाम की परवाह नहीं करते हैं. नाम हमारा बद्री है. ओ इस बार एज लगी है लेकिन नो मैंस लैंड में बॉलर खुद रवि पवार दौड़ते हुए उसके पीछे 1 रन पूरा किया है. लेकिन मना किया कि भैया जल्दबाजी ना करें, हम आउट हो सकते हैं. और मना किया कि जाइए अपने क्रीज पर आप खेलिए, स्ट्राइक को रोटेट कीजिए. कहते ना जिसने भी ये सोचा कि मैं डर गया वो साला अर्थी पे अपने घर गया. स्कोर होता हुआ 63 रन 3 विकेट के नुकसान पर. कमाल की पार्टनरशिप दोनों भाइयों की. कहते हैं ना कुछ लोग इतिहास पढ़ते हैं, कुछ लोग इतिहास पढ़ाते हैं, लेकिन हम दो भाई इतिहास बना रहे हैं. कमाल का शॉट. केवल दर्शक बनकर देखते रहो और दर्शक दीर्घा में गेंद. कमाल का शॉट. अक्षय तायडे यांच्या हस्ते आपण सत्कार करूया विक्रम शेलार सरांचा. व्हाइट बॉल. कहते ना जिसकी नजर गेम से हटी समझो वो गेम से हट गया. 70 रन बन चुके हैं. बॉल कितना हुआ? 2 गेंदे शेष है.
इस बार कोई संपर्क हुआ नहीं है यहाँ पर, लेकिन एक सिंगल चुरा लिया। बैट इन्वॉल्व है। एक सिंगल आता हुआ, सिंगल के साथ स्कोर बढ़ता हुआ 71 रन। अक्षय ताड़े की ओर से विक्रम शिलार सर का हम स्वागत करने जा रहे हैं शाल देकर। थैंक यू ऑनर सर, आप आए, कीमती समय दिया, शुक्रिया। यही सहकार्य करते रहिए हमारे साथ और बरकरार रहिए। ओ बेहतरीन शॉट, बैक टू द बॉलर। अच्छी गेंद थी रवि पवार की। थोड़ी नाराज जरूर है रवि, कहते ना बाप की लाइफ गुजर जाती है बेटे की लाइफ बनाने में, और बेटा लिखता है माई वाइफ इज माई लाइफ। डीजे स्वागत होत आहे एक मोमेंटो देऊन। थँक्यू सर, वेळात वेळ आपण काढून आलात, थँक्यू व्हेरी मच, थँक्स अ लॉट। कहते ना घड़ी सुधारने वाले मिल जाते हैं, घड़ी सुधारने वाले मिल जाते हैं, लेकिन समय खुद को सुधारना पड़ता है। ये आखिरी ओवर का खेल है। रुपेश पहली गेंद काफी बेहतर गेंद थी। स्कोर 71 पर अटका हुआ। कहते ना जो मजा अपनी पहचान बनाने में है, जो मजा अपनी पहचान बनाने में है, वो किसी की परछाई बनने में नहीं है। ओहो, कड़क 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 चाबुक शॉट और 6, कमाल का शॉट, दमदार शॉट। स्पीड लिमिट, एग्जाम में टाइम लिमिट, लव में एज लिमिट, लेकिन बद्री और अयोध्या की दादागिरी में नो लिमिट। इस बार गेंद देखना होगा, सीधी निकल गई, कोई इशारा नहीं अंपायर का। कहते हैं ना कभी भी किसी चीज का घमंड आ जाए ना, तो शमशान के 4 चक्कर ले लेना तुमसे भी बेहतर वहां सोए हुए हैं। कमाल का शॉट, अच्छी गेंद थी, यहां पर रन लेना चाहते थे, शायद भैया आउट हो जाएंगे। ओ माय गॉड, बद्री आउट। बद्री एक अच्छी पारी खेलकर आउट हुए। बद्री देन फैंटास्टिक, बद्री के लिए जोरदार ताली हो जाए मित्र। बद्री यादव, जियो का टावर और बद्री का पावर। क्या हुआ? अमित की तरफ से बबलू ने अगर छगा मारा ना, तो अपना भाऊ अमित है ना, वो उसको ये कितना देगा? 500 रुपया देगा भाऊ। आज तो दिहाड़ी पे नहीं जाना पड़ेगा।
इस बार अच्छा शॉट, कवर ड्राइव देखने को मिला, फील्डर दौड़ते हुए आउटफील्ड काफी तेज है, यहाँ पर गेंद रुकेगी कि नहीं, यहाँ गेंद जीती हुई 4 रन मिलेंगे। कहते हैं ना काल और समय देखकर निशाना लगाओ, ये लड़ाई का पहला नियम है, वही होता हुआ और करके दिखाया। यहाँ पर पूरे हुए ओवर 6 और स्कोर हो चुका है 81 रन बने हैं एनडीसीसी के, और मंगेश मूर्ति के लिए 82 रन बनाने पड़ेंगे। कहते हैं ना पानी की मटकी, दवा की बाटली और टूटी हुई पलंग, आखिरी जायदाद इतनी तो क्यों हाय हाय इतनी। तो चलिए अगली आवाज होगी हमारे साथी कमेंटेटर प्रशांत चौहान की। याच दरम्यान आपण पाहू शकतो सन्माननीय संजयजी परदेशी साहेब आणि सर्वांचे लाडके काकांचं शुभागमन झालंय, त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत। काकांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत असेल। हेमंतजी पाटील साहेबांचं देखील शुभागमन झालंय, मनसे वार्ड अध्यक्ष सन्माननीय सागरली गावचे सन्माननीय हेमंतजी पाटील जे मात्र मनसे वार्ड अध्यक्ष त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल। 36 चेंडू 81 धाव्यांची गरज मैदानामध्ये पाहायला मिळते। या स्पर्धेचा विचार केला तर उच्चांक जो मात्र आपल्याला धाब्यांचा पाहायला मिळतोय। 80 धावा या अगोदर बनल्या नव्हत्या, आता 80 धावा बनल्यात, मात्र 80 धावा ज्या मात्र बनल्या आणि 81 धाव्यांचं लक्ष मैदानामध्ये मंगेश स्मृती या टीमला पाहायला मिळतोय। या धावा चेज केल्या जातील की या धावा डिफेंड केल्या जातील हे देखील तितकाच मोठा प्रश्न दुपारचं सत्र। आणि या दुपारच्या सत्रामध्ये जमलेल्या माझ्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल। पहिला सामना झाला YCC 11 आणि त्यांच्या विपक्ष मंगेश स्मृती, तो सामना जिंकला मंगेश स्मृती संघाने। मग NDCC आणि त्यांच्या विपक्ष संतोष 11 झाला, तो सामना जिंकला NDCC या संघाने। आणि या दोन संघांमध्ये
म्हणजेच मंगेश स्मृती आणि एनडीसीसी मध्ये तिसरा सामना विनर विनर. जो संघ जिंकेल त्या संघाला एक, जो मात्र अजून चान्स आहे त्या संघाला एक मॅच जिंकायचे आणि तो संघ सरळ मेगा फायनल मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. यापुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल वायसीसी 11 त्यांच्या विपक्ष संतोष 11. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल आपण रिपोर्टिंग करायचंय. तर मॅचला होती सुरुवात. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पहिल्या षटकासाठी पाहायला मिळतील. ते मात्र राजेश. स्ट्रायकर एंड वरती फलंदाज सचिन. ऑन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज बबलू पाहायला मिळतील. 81 धाब्यांचं लक्ष याच दरम्यान आपण पाहू शकतो. मान्यवरांची उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळतीये. संजयजी परदेशी आणि सर्वांचे लाडके काका म्हणून ज्यांची ओळख असे आमचे संजय काका. काकांचं शुभागमन झाले. काकांचं या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्यासमवेत मनसे वार्ड अध्यक्ष हेमंतजी पाटील साहेबांची देखील उपस्थिती आपल्याला पाहायला मिळतीये. भाजपा युवा मोर्चा सचिव सन्माननीय आकाशदादा बागडी साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळतीये. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. तुर्तास मैदानामध्ये 2 धावा कंप्लीट सहज रीतीने होत असताना पाहायला मिळतील. पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू आणि दुसऱ्या चेंडूवरती डबल पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 3 पाहायला मिळेल. नक्कीच मनसे वार्ड अध्यक्ष सन्माननीय हरीशजी पाटील साहेबांची उपस्थिती या स्पर्धेसाठी पाहायला मिळते. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. यावेळेस चेंडू फटका चांगला ऑन साइडला. शॉर्ट मिड विकेट मध्ये थोडी फंबलनेस. डीप मिड विकेट मधून जोपर्यंत फिल्डर येतील इथे फलंदाज बाद झालेत. मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज सचिनची काही समाप्त. सचिन बॅक टू दी पवेलियन. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ राजेश यांच्या माध्यमातून जर विचार केला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल त्यांच्या माध्यमातून खूप सुरेख अशी गोलंदाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. डीप मध्ये वेड विकेट आणि लॉंग ऑन मध्ये फिल्डर पाहायला मिळतील. शॉर्ट कव्हर रिझन मध्ये थोडीशी फंबलनेस पाहायला मिळेल. चेंडू सीमा रेषेचा वेध घेतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये जोपर्यंत चेंडूची उजलफेक करण्यात येईल तोपर्यंत बघता बघता सहज रीतीने कंप्लीट होतील धावा 3 आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते जाऊन पोहोचली आहे 7 रन ऑन द बोर्ड. 7 धावाच्या मात्र धावफलकावरती असतील. या षटकाचा विचार केला तर या षटकामध्ये तब्बल 7 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. ज्यामध्ये एक सिंगल, दुसऱ्या चेंडूवरती डबल, तिसरा चेंडू डॉट, चौथ्या चेंडूवरती रनआउटची विकेट आणि त्यानंतर 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. एकूण 7 धावा धावफलकावरती. शेवटचा चेंडू असेल. नीरज स्ट्रायकर एंड वरती असतील. नॉन स्ट्रायकर एंड वरती बबलू पाहायला मिळतील. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज राजेश. कमेंट्री बॉक्स एंड कडून आपलं पहिलं षटक हाताळतात पॉवर प्लेचं. ज्यामध्ये 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतील. डीप मध्ये मिड विकेट. त्या समवेत असतील काउस कॉर्नर रिझन मध्ये खेळाडू. यावेळेचा चेंडू फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर असतील. मिड विकेट मध्ये लॉंग ऑन मध्ये जोपर्यंत येतील तोपर्यंत बघता बघता धावा कंप्लीट झाल्या. 2 टीमची टोटल पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळतीये मंगेश स्मृती या संघाची
एका गड्याच्या बदल्यामध्ये 9 धावा. अप्रतिम गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये राजेश यांच्या माध्यमातून रनआउटची एक विकेट गेली. फलंदाज सचिनची काही समाप्त झाली, मात्र बबलू आणि नीरज आता मात्र मैदानामध्ये पाहायला मिळतील. षटक क्रमांक पहिले समाप्त. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 9, 30 चेंडू 73 धावांची गरज. पहिल्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 9 धावा. पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडू डबल, तिसऱ्या चेंडूवरती डॉट बॉल पाहायला मिळाला, चौथ्या चेंडूवरती विकेट, पाचवा चेंडू 3 धावा आणि 6व्या चेंडूवरती डबल आपल्याला पाहायला मिळाली. गोलंदाजी ट्रॅक वरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती. फटका चांगल्या इनसाइड आउटचा एक स्ट्रोक पाहायला मिळतोय. शॉर्ट कव्हर रिजन मधले फिल्डर आणि लॉंग ऑफ मधले फिल्डर जोपर्यंत डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये येतील तोपर्यंत सहज रीतीने 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये जाऊन पोहोचली आहे 11 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा. धाव फलकावरती गोलंदाज बद्री. यावेळेसचा चेंडू आउटसाइड लेग स्टंप अवे फ्रॉम द बॉडी. पंचांचा इशारा येत असताना व्हाईट बॉल क्लिअरली आपण पाहू शकतो. एक धावची मात्र ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतीये 12. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये मंगेश स्मृती 11 आणि त्यांच्या विपक्ष NDCC 11 अशी मॅच. 29 चेंडू 70 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. यावेळेसचा चेंडू शफल होऊन खेळायचा प्रयत्न पाहायला मिळतोय. चेंडूची पिचिंग आउटसाइड ऑफ स्टंप आपल्याला पाहायला मिळाली. इम्पॅक्ट आउटसाइड ऑफ स्टंप. पंच दर्शवत आहेत लेगबायची एकदा बॅड. चेंडू बॉडीला ब्रश झाला, चेंडू बॉडीला स्पर्श झाला आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ऍड होईल 13. 13 धावाच्या मात्र नक्कीच धाव फलकावरती पाहायला मिळतील. बघा जेवणाची सोय देखील आमच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आहे. इथे रिव्हर्सचा अटेम्प्ट, वॉटर स्ट्रोक. चेंडू सरळ निघून जातोय डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी 1 बाउन्स ओव्हर द फॅन्स. ठोकलाय फलंदाजाने चौका. नक्कीच जर विचार केला तर भाजपा युवा मोर्चा सचिव आकाशदत्ता बागडी साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी बबलू यांच्यासाठी. बबलू यांनी झेल पकडलं तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. तुर्तास मैदानामध्ये आपण पाहू शकतो इथे फलंदाज बाद होतील. अजून एक मोठा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या टीमला. फलंदाज बबलूची काही समाप्त. बबलू बॅक टू दी पवेलियन. मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच आता मात्र मैदानामध्ये एंटर करतोय. आपल्याला पाहायला मिळतील रवी पवार जे मात्र एंटर करतील. मागील मॅच मध्ये खूप चांगल्या दर्जाची कामगिरी या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. आता तोच खेळाडू मैदानामध्ये इनॅट नंबर 4 पाहायला मिळेल. 18 वरती धक्का क्रमांक 2 पाहायला मिळतोय. 1.4 षटकाची समाप्ती. नीरज आपल्याला पाहायला मिळतील ज्यांच्या बॅटमधून एक चौकार पाहायला मिळाला. ते खेळाडू मैदानामध्ये आहेत. त्यांच्या समवेत विचार केला तर इनॅट नंबर 4 रवी पवार पाहायला मिळतील. त्यांची बॅट मागील मॅच मध्ये बोलली गेली. ती तोच खेळाडू मैदानामध्ये पाहायला मिळतोय. अप्रतिम बॅटिंग पहिल्या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून झाली. तिथे त्यांनी तब्बल 46 धावा कुठल्या. आता मात्र दुसरी मॅच आहे. 1 वाजता नक्कीच जेवणाची सुविधा व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून आहे याची नोंद करून घ्यायची आहे. सगळ्यांनी त्या जेवणाचा स्वाद घ्यायचे. मग ते आमचे संपूर्ण व्यवस्थापन समिती असो, संपूर्ण आमचे खेळाडू असो आणि क्रीडा रसिक असो, सगळ्यांना जेवायची सोय जी मात्र केली आहे. त्यामुळे सर्वांनी सोयीचा लाभ घ्यायचा आहे. एकीकडे मंगेश स्मृती 11 संघ, दुसरीकडे NDCC 11 संघ. NDCC 11 संघ सध्याच्या घडीला वर्चस्व गाजवतोय. 26 चेंडू आणि 64 धाव्यांची गरज आहे. मात्र मैदानामध्ये आता असं वादळ एंटर झालंय. तो वादळ मागील मॅच मध्ये घुंगावला आणि संपूर्णपणाने उद्ध्वस्त झाला समोरचा संघ. आता त्याच वादळाला पुन्हा एकदा घुंगावायची गरज आहे. मात्र तो वादळ घुंगावेल का हा देखील मोठा प्रश्न. रवी पवार नॉन स्ट्रायकर एंड वरती, स्ट्रायकर एंड वरती नीरज, या दोघांना सांगावा लागेल की चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा. चलता रहूंगा पद पर चलने में माहिर बन जाऊंगा. या तो मंजिल मिलेगी या फिर अच्छा मुसाफिर बन जाऊंगा. मैदानामध्ये आता स्वतःला सिद्ध करायची गरज आहे. आणि मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही स्वतःला सिद्ध करता जग तुम्हाला प्रसिद्ध करतो. NDCC 11 संघ वर्चस्व गाजवतोय. आता रवी मध्ये कॅलिबर आहे,
नीरज मध्ये कॅलिबर आहे. दोन्ही खेळाडू मातब्बर आहेत. गोलंदाज सज्ज बद्री यादव. यावेळेस चेंडू मोठा फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये फिल्डर असतील, लॉंग ऑन मध्ये त्यांच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली. मात्र चेंडू सरळ निघून जातो बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाचा लकी 6 धावांसाठी. गुड शॉट. यावेळेस चेंडू रिव्हर्सचा अटेम्प्ट. वा बाई वा. इनफिल्डला बेधून चेंडू सीमारेषेचा वेध घेतोय. डीप स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर असतील त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होतोय सरळ डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी. मागील चेंडूवरती ठोकला षटकार, तर या चेंडूवरती फलंदाजच्या बॅट मधून आला हा खणखणीत प्रहार. चौकार. भाजपा युवा मोर्चा सचिव आकाशजी बागडी साहेबांच्या माध्यमातून ही सुवर्ण संधी असेल ती मात्र शेवटचा चेंडू सिंगल आपल्याला पाहायला मिळेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल 29. नीरजचा झेल जर बबलूने पकडला तर नक्कीच आकाशजी बागडी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. चोवीस चेंडू आणि 54. 28 धावा धावफलकावरती 28. 28 धावा धावफलकावरती असतील. नीरज आणि त्यांच्या जोडीला रवी पवार ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. कमेंट्री बॉक्स एंड कडून आता असा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. वारंवार एक गाव एक फॉर्मॅट मध्ये ज्यावेळेस हा संघ खेळतो त्यावेळेस या खेळाडूच्या माध्यमातून डेथ ओव्हर खूप चांगल्या दर्जाने हँडल केली जातात. आता तोच खेळाडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. मिडल ऑर्डर हँडल करायसाठी 24 चेंडू आणि 54 धावा असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. उद्योजक आणि समाजसेवक सन्माननीय उमेशजी सोनवणे साहेबांचं शुभ आगमन झालंय. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं स्वागत असेल. तिसरं षटक प्रगतीपथावरती कल्लू स्ट्रायकर एंड वरती आपल्याला पाहायला मिळतील. फलंदाज नीरज, नॉन स्ट्रायकर एंड वरती फलंदाज रवी, गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कल्लू. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट असतील नीरज साठी. नक्कीच ज्यांच्या माध्यमातून आपल्याला अमूल्य योगदान लाभलं असे सर्वांचे लाडके उमेश दादा सोनवणे साहेब ज्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षक अर्थात बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समॅन आणि बेस्ट फिल्डर साठी आपल्याला शूज लाभलेत, सौजन्य झालेत. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष असं आभार असेल. 23 चेंडू 23 चेंडूंवरती तब्बल आणि तब्बल जर विचार केला तर 52 धावांची गरज आहे. कल्लू द विकेट. यावेळेचा चेंडू फटका चांगला डीप मध्ये फिल्डर असतील. अप्रतिम झेल लॉंग ऑफ मध्ये आणि नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज नक्कीच मिळालेलं आहे. आपण पाहू शकतो फिल्डरला. फलंदाज होतील बाद. नीरजची खेळी समाप्त. त्याचा विचार केला तर चुकीच्या वेळेवरती आउट झालेत. अगदी कावळा बसायला आणि फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली. फलंदाज बाद झाले. आता समीकरण 22 चेंडू विजयासाठी 52 धावांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 22 चेंडू आणि 52 धावा असं समीकरण आपण पाहू शकतो. कल्लू गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज. वारंवार डेथ ओव्हर हँडल करणारा खेळाडू मागील मॅच मध्ये पॉवर प्ले मध्ये आला. मात्र या मॅच मध्ये त्याला मिडल ऑर्डर मध्ये, मिडल ओव्हर्स मध्ये आपण पाहू शकतो मिडल ऑर्डरला समाप्त करायचं काम या गोलंदाजावरती आहे.
यावेळेसचा चेंडू चांगला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ऍड होईल 31-31. 21 चेंडू आणि 51 धावांची गरज आहे. एनडीसीसी संघ जो मात्र वर्चस्व गाजवतोय. दुसरीकडे विचार केला तर मंगेश स्मृती संघ ज्याने देखील खूप चांगल्या दर्जाचं काम केलंय. आता स्ट्रायकर एंड वरती हा खेळाडू आहे ना, याची इनिंग फार महत्वाची आहे. कारण हा खेळाडू जर तयार झाला, हा खेळाडूने जर चांगल्या दर्जाची कामगिरी केली तर नक्कीच मंगेश स्मृती संघ पुन्हा एकदा बॅकफुट वरती येतो, फ्रंट फुट वरती येईल. मागील मॅच मध्ये देखील असंच झालं. संघ बॅकफुट वरती होता, हा खेळाडू आला आणि अप्रतिम कामगिरी केली. यावेळेस चेंडू बॅटीची कडा पाहायला मिळतीये. ज्यावेळेस बॅटीची कडा लागते, ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू जातो, त्यावेळेस लेमन कट पाहायला मिळतीये. नक्कीच यानंतर शो मॅच असेल. त्रिमूर्ती टायगर्स आणि त्रिमूर्ती लायन्स अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मी नामोल्लेख करेल त्या खेळाडूंनी नक्कीच उपस्थित राहायचं. इथे फटका हवेमध्ये, डाऊन द बॉल फिल्डर येतील. अप्रतिम झे मैदानामध्ये टिपला गेलाय. संपलाय फलंदाजाचा खेळ आणि नक्कीच कॅप्टन असतील एका टीमचे हितेश, अर्थात त्रिमूर्ती लायन्स टीमचे हितेश असतील आणि त्रिमूर्ती टायगर्स संघाचे विजू असतील. आणि मी ज्या ज्या खेळाडूंचा नामोल्लेख करतोय त्यांनी उपस्थित राहायचे. आमच्या व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून ही सूचना आली आहे की व्यासपीठासमोर आपण उपस्थित राहायचंय. आकाश धनसार, विवेक, संजय दुपाटील, देदे, विजू, काल्या, बाला, एदी आणि अन्या यांना विनंती असेल आपण उपस्थित राहायचे. त्यांच्या समवेत जर विचार केला तर त्रिमूर्ती लायन्स टीमचे बिल्लू, टिटू, बडा, दीपक, विवेक, अक्षय, पप्या, गोऱ्या, विजय, हितेश आणि झंडी, आपल्या सर्वांना विनंती असेल आपण उपस्थित राहायचंय. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा आलेला आहे. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ऍड होईल 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 19 चेंडू 48 धावांची गरज मैदानामध्ये पाहायला मिळतीये. कोल्लू गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा सज्ज. लेफ्ट आर्म ऑफ द विकेट स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सुनील. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर असतील. थोडीशी फंबलनेस, कॅच सुटलेली आहे आणि तोपर्यंत जर विचार केला तर मैदानामध्ये आपण पाहू शकतो 2 धावा कंप्लीट झाली. समीकरण आता पाहायला मिळेल. उर्वरित चेंडू 18 आणि विजयासाठी 64 धावांची गरज. 3 षटकांमध्ये 36 धावा झाल्या. आता मात्र 3 षटकांमध्ये बनवायच्या 64 धावा. ते 4 मोठे फटके जर आले तर मॅच कव्हर होऊ शकते. कारण विचार केला 3 षटकांमध्ये 36 धावा झाल्यात. 3 षटकांमध्ये 46 धाव्यांची अजूनही गरज आहे. त्यामुळे फक्त 10 जास्त आहेत. जितके बनवलेत अगदी त्याच्यापेक्षा थोडे जास्त करायचे आहेत. आणि जे फलंदाज आहेत मागील मॅच मध्ये त्यांनी खूप चांगल्या दर्जाचं प्रदर्शन केलं होतं. विचार केला तर 17 चेंडूंवरती 46 धावा बनवल्या होत्या. आता 18 चेंडूंवरती 46 धाव्यांची गरज आहे. मैदानामध्ये तशाच प्रकारचं प्रदर्शन रवी पवारच्या माध्यमातून होईल का हा देखील प्रश्न आपल्याला पाहायला मिळतोय. अभयची खेळी देखील आपण पाहू शकतो इथे महत्वाची राहील. रवी पवारची खेळी देखील महत्वाची. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. या चौथ्या षटकासाठी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज एनडीसीसी टीमचा राजेश, ज्याने पहिले षटक हाताळलं.
मागील मॅचचा विचार केला तर अप्रतिम कामगिरी त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये त्याने 9 धावा खर्च केल्या. तोच खेळाडू मैदानामध्ये राजेश. यावेळेस चेंडू बॅटीची कडा पाहायला मिळतीये. शॉट फाईन लेग मध्ये अप्रतिम स्टॉप पाहायला मिळतोय. नक्की आपल्या टीमसाठी 3 धावा वाचवल्यात. 17 चेंडू 45 धाव्यांची गरज मैदानामध्ये पाहायला मिळतीये. एका चेंडूचा खेळ झालाय. 37 धावा धावफलकावरती आहेत. 17 चेंडू आणि 45 धावा असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघांचा विचार केला तर दोन्ही संघांच्या माध्यमातून खूप चांगल्या दर्जाची आपल्याला बॅटिंग बॉलिंग पाहायला मिळाली. मात्र आता 17 चेंडू कोणाच्या पक्षात असतील हे देखील महत्वाचं आहे. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये जोपर्यंत चेंडूची जजमेंट होण्यात येईल तोपर्यंत कंप्लीट धाव झाली आहे. एक टीमची टोटल 2 झाल्या. येस 2 झाल्या कंप्लीट आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली आहे ती मात्र 39. 39 धावा धावफलकावरती आहेत. 16 चेंडू आणि 16 चेंडूंवरती 43 धाव्यांची गरज आहे. यावेळेस चेंडू बॅटीची कडा पाहायला मिळतीये. गली रिजन मधून फिल्डर येतील, उचलतील फेकतील तोपर्यंत घेतलेली सिंगल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ऍड होईल 40. 40 धावा 15 चेंडू आणि 15 चेंडूंवरती 42 धाव्यांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 15 चेंडू 42 धावा. आता मोठे फटके खेळावे लागतील. विचार केला तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळतील. एकीकडे अभय आणि दुसरीकडे रवी. यावेळेस चेंडू फटका चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी रडार मध्ये चेंडू होता. इन टू द स्लॉट अँड गोइंग आउट ऑफ द प्लॉट. चेंडूला फेकून दिलाय मिड विकेटला क्लिअर करत बाउंड्री लाईनच्या पलीकडे. फलंदाज रवीच्या बॅट मधून त्याच्या इनिंगचा पहिला ब्लास्ट षटकार. रवीची इनिंग फार महत्वाची आहे. 14 चेंडू 36 धाव्यांची गरज आहे. हे 2 चेंडू फार महत्वाचे आहे. एखादा मोठा फटका येणं गरजेचं आहे. सिंगल डबलचा गेम देखील गरजेचं आहे. एखादा मोठा फटका आला 2 षटकांमध्ये 30च्या आसपास जर धावसंख्या असेल तर नक्कीच मी म्हणेल मॅच मध्ये कमबॅक केलंय. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेट मध्ये फिल्डर असतील. चांगलं स्टॉप पाहायला मिळेल. 2 धावा कंप्लीट. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती ऍड होईल, जाऊन पोहोचेल 48. 13 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. 13 चेंडू आणि 34 धावा असं समीकरण मैदानामध्ये आपण पाहू शकतो. एनडीसीसी 11 विपक्ष खेळत असताना मंगेश प्रीती या टीमला मॅच अगदी हाय अँड व्होल्टेज आपण पाहायला मिळते. राजेश पुन्हा एकदा सज्ज. यावेळेचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता. लॉंग ऑन मध्ये फिल्डर असतील. मिड विकेटचा फिल्डर जोपर्यंत काउस कॉर्नर आणि लॉंग वन वाईडिश लॉंग वन मध्ये येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट आहे. समीकरण पाहायला मिळेल 12 चेंडू आणि विजयासाठी 33 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूंवरती कंपल्सरी 33 धावा बनवणं गरजेचं आहे कारण स्पर्धेचा नियम आहे. ड्रेसिंग कंपल्सरी आणि चेजिंग कंपल्सरी. त्यामुळे नक्कीच 12 चेंडू आणि 33 धाव्यांची गरज. अजय आपण जिथे कुठे असेल आपण यायचंय. वाल्मिकीचा अजय. चला आपली मॅच आहे आपण देखील रेडी राहायचंय. त्रिमूर्ती टायगर्स विपक्ष त्रिमूर्ती लायन्स अशी मॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅक वरती कल्लू पाहायला मिळतील. यावेळेसचा चेंडू मोठा फटका मोठा प्रहार. डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय षटकार फलंदाजच्या बॅट मधून.
टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला 55 पाहायला मिळते. 55. समीकरण थोडंसं सोपं आपण पाहू शकतो. कल्लू आणि कल्लू वरती आक्रमक हल्ला चढवलाय रवी यांनी. मागील मॅच मध्ये ज्या फॉर्म मध्ये होते अगदी तोच फॉर्म तोच टच मैदानामध्ये आता देखील. यावेळेस चेंडू फटका पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळतोय. डीप मध्ये फिल्डर असतील त्यांच्या बगेच्या बाहेर लॉंग ऑफला क्लिअर करत सेकंड इनर ठोकलाय फलंदाज रवी पवारने. रवी पवार ब्रँडेड षटकार. या दोन षटकारांच्या मदतीने मी म्हणेल सामना आता आपल्याला पाहायला मिळतो. 10 चेंडू 21 धावांची गरज. सामना होता कुठे आणि रवीच्या बॅटिंगमुळे सामना आलाय कुठे. 4.2 षटकं झाली. 61 धावा धावफलकावरती आहेत. 10 चेंडू 21 ची गरज. यावेळेस चेंडू क्रॉस बॅटेड स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये मिड विकेट असेल. सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा आपल्याला प्रयत्न पाहायला मिळेल आणि इथे आपण पाहू शकतो फलंदाज इथे बाद कुठले होतील हा देखील प्रश्न पाहायला मिळतोय. रिकन्सिडरेशन केलं जाईल पंचांच्या माध्यमातून. नऊ चेंडू आणि 20 धावांची गरज आहे. सुनील आपल्याला पाहायला मिळतील न्यू बॅटर. नॉन स्ट्रायकर एंड वरती स्ट्रायकर एंड वरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र रवी. आणि फलंदाजांनी जर बॅट टिकवली असती ना तर फलंदाज नॉट आउट असते. मात्र बॅट टिकवली नाही. मी म्हणेल मिस जजमेंट फलंदाजाच्या माध्यमातून. फटका चांगला आहे. डीप मध्ये फिल्डर असतील लॉंग ऑफ मात्र त्यांच्या डोक्यावरून माइटी हिट बाय द माइटी मॅन रवी पवारच्या बॅटमधून माइटी षटकार. आठ चेंडू विजयासाठी 14 धावांची गरज आहे. मॅच पुन्हा एकदा मी म्हणेल जिवंत झाली. मॅच अजून संपली नाहीये कारण 8 चेंडू 14 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. मंगेश स्मृती संघाला. कलू सज्ज. यावेळेचा चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर असतील. या मॅच ची गोल्डन विकेट कॅरी झाली आहे. फलंदाजाची खेळी समाप्त. फलंदाज आपण पाहू शकतो रवी पवार
इथून मात्र पवेलियनच्या दिशेला जात असताना रवी बॅक टू दी पवेलियन. रवी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 29 धावा त्याच्या माध्यमातून कुठल्या गेल्या. 7 चेंडू आणि 14 असं समीकरण. प्रति षटकामागे तुम्हाला 12 धावा बनवायची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा येणं गरजेचं आहे. अप्रतिम बॅटिंग तब्बल आणि तब्बल 29 धावा रवी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाल्या. सात चेंडू आणि 14 धावांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. स्ट्रायकर एंडवरती फलंदाज पाहायला मिळतील. रुपेश पवार. पवारला आता पॉवर दाखवावी लागेल. यावेळेस चेंडू मोठा फटका खेळायचा प्रयत्न. डीप मध्ये फिल्डर नसेल. चेंडू एका टप्प्यावरती जातोय. डीप एक्स्ट्रा कव्हरला चिडून फाडून सीमारेषा पलीकडे चेंडू नव्हता खास आणि फलंदाजाने दाखवली आपली क्लास. गेंदबाजने दिया मौका और बल्लेबाज ने मारा चौकाने वाला बेहतरीन चौका. राहील आजच्या दिवसामध्ये आपल्याला सेमीफायनल मेगा फायनल एक अजून एक्स्ट्रा सामना कव्हर करायचे जो मात्र शो मॅच असेल. त्रिमूर्ती टायगर्स आणि त्रिमूर्ती लायन्स मध्ये ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकतो हा शो मॅचचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. सहा चेंडू आणि 10 धावांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं राहील. सुनील आणि रुपेश पवार ही जोडी मैदानामध्ये पाहायला मिळतीये. पहिल्या चेंडूवरती रुपेश पवारची पॉवर आपल्याला पाहायला मिळाली. बॅकफुटला आले रूम क्रिएट केला आणि त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर वरून हा चौकार एक्झिक्यूट करण्यात आला. 7 चेंडू 14 धावांची गरज होती. आता 6 चेंडू 10 धावांची गरज मैदानामध्ये पाहायला मिळतीये. 6 चेंडू आणि 10 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. त्यावेळेचा चेंडू हुक केलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट आहे. सुनील यांच्यासाठी सुवर्ण संधी की 2 षटकार मारले तर नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. संजय यांच्या माध्यमातून 5 चेंडू आणि 9 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. मॅच टफ पोझिशन वरती आहे. हाय अँड व्होल्टेज मॅच आपण पाहू शकतो. डीप मध्ये स्क्वेअर लेग, डीप मध्ये मिड विकेट, लॉंग ऑन लॉंग ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हर. रिझन मध्ये फिल्डर. यावेळेस चेंडू मिस टाइम फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील. इथे कॅच सुटलेली आहे. कॅचेस विन द मॅचेस समीकरण मैदानामध्ये झालंय उद्ध्वस्त. 2 धावा कंप्लीट आहेत आणि 2 धावांवरती समाधान मानावं लागेल. 2 धावा कंप्लीट झाल्या. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच भोजनाची सोय देखील केली गेली आहे. व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून याची नोंद करून घ्यायची आहे. संदीपजी खाडे सर देखील आपल्याला पाहायला मिळतील. आज व्यवस्थापन समितीच्या एक महत्वाचे सभासद आहेत ते देखील. काल त्यांचा संघ जो मात्र बक्षीसपात्र लढतीमध्ये हारला, मात्र अप्रतिम कामगिरी संदीपदारांच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली. डॉट बॉल आहे. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज. 3 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळेल. पाहूया 3 चेंडूंवरती 7 धावा चेज होतील की डिफेंड केल्या जातील हा देखील तितकाच मोठा प्रश्न मैदानामध्ये प्रस्थापित झालाय. 3 चेंडू 7 धावा, एखादा मोठा फटका आणि मॅच मध्ये पूर्ण प्रकारे वर्चस्व गाजवेल
बॅटिंग करणारा मंगेश प्रीती संघ. यावेळेस चेंडू हुक केलाय. शॉट स्क्वेअर लेग आणि शॉट फाईन लेग मध्ये फिल्डर असतील. फाईन लेग मध्ये अप्रतिम झेल मैदानामध्ये टिपला गेलाय. रुपेश पवारची पावर इथे समाप्त. फलंदाज होतील बाद. रुपेश बॅक टू दी पवेलियन. थँक्यू व्हेरी मच. थोडंसं स्पीडअप करणं बंधनकारक राहील. आपल्याला बरेचसे सामने कव्हर करायचे अजूनही. हा विचार केला तर नक्कीच यानंतर शो मॅच होणार आहे त्रिमूर्ती टायगर्स आणि त्रिमूर्ती लायन्स मध्ये. एकीकडे विजू जे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील त्रिमूर्ती टायगर्स टीमचे, दुसरीकडे हितेश आपल्याला पाहायला मिळतील कॅप्टन जे मात्र त्रिमूर्ती लायन्स संघाचे. 2 चेंडू आणि 7 धावा असं समीकरण मैदानामध्ये पाहायला मिळतोय. थोडंसं स्पीडअप करणं बंधनकारक राहील दोन्ही संघ. आपल्याला बरेचसे सामने आजच्या दिवसामध्ये कव्हर करायचे. यावेळेचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट आहे. स्पर्धेचा नियम आहे चेसिंग बंधनकारक. जर इथून तुम्ही एकही इलिगल डिलिव्हरी टाकली नाही तर मी म्हणेल सामना एनडीसीसी संघ जो मात्र विजय होईल आणि मंगेश स्मृती संघ इथून मात्र हारेल. 1 चेंडू 7 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. आणि नक्कीच बड्डे बॉय आपल्याला पाहायला मिळतोय जो मात्र मैदानामध्ये एंटर करतोय. विवेक गुप्ता अप्रतिम असा त्याचा खेळ आपण नेहमीच पाहिलाय. विवेक नक्कीच बड्डे बॉय आपल्याला पाहायला मिळेल. त्याला देखील पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील. विवेक तुम जिओ हजारो साल साल के दिन हो 50,000. पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी तुला देखील खूप साऱ्या शुभेच्छा. नॉन स्ट्रायकर एंड वरती आपल्याला विवेक पाहायला मिळतील बड्डे बॉय. नवे क्षितिज नवीन पहाट फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट. स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावरती राहो. तुमच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राहो. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बड्डे बॉय. 1 चेंडू 7 धाव्यांची गरज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. गोलंदाज सज्ज. यावेळेचा चेंडू चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. सामना जिंकलाय एनडीसीसी या टीमने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि मंगेश स्मृती संघ सामना हरलाय. हरकत नाही, त्यांना अजून एक चान्स आपल्याला पाहायला मिळेल 5व्या मॅच मध्ये मिळेल. नक्कीच या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच असेल ज्याने खूप चांगल्या दर्जाची कामगिरी केली. जर विचार केला तर अप्रतिम कामगिरी नक्कीच आपल्याला पाहायला मिळाली आहे. दोन्ही संघांच्या माध्यमातून मात्र खूप सारे खेळाडू आहेत ज्यांनी खूप चांगल्या दर्जाची कामगिरी केली.